नमस्कार, मी सोनाली रवींद्र मयुरे. या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. अनेक जण प्रश्न विचारतात, विवाह कधी होईल किंवा विवाहात अडथळे काय येत आहेत. तर आज आपण जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार विवाहाची वेळ कशी ठरवली जाते. सर्वप्रथम पाहिला जातो तो सप्तम भाव. सप्तम भाव म्हणजे सप्तम स्थान, म्हणजेच हा विवाहाचा भाव आहे. हा भाव जर मजबूत असेल आणि त्याचा स्वामी जर शुभ स्थितीत असेल तर विवाह योग हा अधिक चांगला मानला जातो. त्यानंतर पाहिला जातो तो शुक्र हा ग्रह, कारण शुक्र हा ग्रह विवाहाचा कारक ग्रह मानला जातो. हा प्रेम, आकर्षक आणि वैवाहिक सुखाचा ग्रह आहे असं मानलं जातं. आणि स्त्रीच्या कुंडलीमध्ये गुरु ग्रहाचा सुद्धा विशेष विचार केला जातो. यानंतर महादशा आणि अंतर्दशा तपासली जाते. विवाह योग निर्माण करणाऱ्या ग्रहांची जर दशा सुरू असेल तर विवाह होण्याची शक्यता वाढते. फक्त जन्मकुंडलीच बघतात असं नाही, तर गोचर देखील महत्त्वाचं असतं. म्हणून त्यावेळचं गोचर देखील तपासलं जातं. विशेषतः गुरु आणि शनीचं गोचर हे अनेक वेळेला विवाहासाठी अनुकूल काळ निर्माण करतात. म्हणून हे गोचर विशेषतः तपासतात. त्यानंतर संपूर्ण अचूक विश्लेषणासाठी नवांश कुंडली सुद्धा पाहिली जाते, कारण वैवाहिक जीवनाची गुणवत्ता आणि विवाहाची शक्यता समजण्यासाठी नवांश कुंडलीला हे विशेष महत्त्व आहे. म्हणूनच केवळ वय किंवा एकाच ग्रहावरून विवाहाची वेळ सांगता येत नाही. संपूर्ण कुंडलीचा सखोल अभ्यास केल्यावरच योग्य तो निष्कर्ष काढला जातो. जर विवाहामध्ये विलंब होत असेल, वारंवार अडथळे येत असतील किंवा विवाह कधी होईल हे जाणून घ्यायचं असेल तर तुमच्या जन्मकुंडलीचं वैयक्तिक विश्लेषण करूनच योग्य ते मार्गदर्शन मिळू शकतं. जर तुम्हाला कुंडली मार्गदर्शन हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचप्रमाणे स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप लिंकवर मेसेज करा. आणि अशाच ज्योतिषविषयक माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.